एवढं प्रेम बघून अतिशय म्हणजे ओव्हरवेल्मिंग जे म्हणतो ना आपण की एवढं प्रेम ऍक्च्युली आयुष्यात एवढं पाहिलं नव्हतं जेवढं इथे ठाण्यात आणि तुमच्या या सगळ्या लोकांनी आत्ता दिले आता एंट्रीसाठी. थँक्यू सो मच. शो तुम्हाला आवडतोय असं आम्हाला कळतंय आणि तुम्ही बघताय प्रेमाने. हा शो मी माझ्या आईसाठी केला होता ऍक्च्युली, कारण की आईचा 75वा वाढदिवस होता आहे. म्हणजे तिची खूप इच्छा होती की तिच्या मुलांनी एक मराठी मालिका करावी. तिच्यासाठी हे एक मोठं गिफ्ट होतं म्हणून मी हा शो तिला गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि ते गिफ्ट खूप फळफळलंय, लोकांना खूप आवडलंय आणि ते दिसतंय प्रेम तुमचं बघून इथे. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि वी आर रिअली ग्रेटफुल अँड ऑनर्ड अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. वा वा वा, इतकं ठाण्यातली लोक मनापासून प्रेम करतायत तर ठाण्यातली लीना बघायची का? सुनांना सांगायला होते. बरं लीला, तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर? असं झालंय खरं, मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय, सगळ्यांकडनं इतकं प्रेम मिळतंय. आता सुद्धा आणि एरवी सुद्धा आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी लीला लीला म्हणून असं लोक ओळखतात आणि पहिल्यांदाच मला असं माझ्या कॅरेक्टरवरनं लोक ओळखायला लागले आणि खूप छान वाटतंय. आणि थँक्यू, आमच्यावर इतकं प्रेम करताय, आमची सिरियल बघताय, अशीच आमची सिरियल बघत राहा आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला असंच एंटरटेन करायचं. आणि थँक्यू सो मच. वा वा वा. बरं आता यांच्याबरोबर आपण गप्पा मारायच्याच आहेत सगळ्यांबरोबरच. हिटलरला हसताना पाहून तुला किती छान वाटतं की नाही? एक नंबर आहे ना स्माईल. अच्छा हसता. माझी आई पण म्हणते हस कधीतरी. पण आता तुम्हाला काय वाटतंय की लीला आलेली आहे, ती काहीतरी लीला दाखवून त्याला हसवेल असं वाटतंय तुम्हाला? नक्की लीला, काय वाटतंय तुला पुढे कसं काय होणार आहे? तू लग्न करणारच का? इथून सुरुवात आहे सगळ्यात पहिल्यांदा. कारण काय नाही म्हणते आणि काहीतरी धडपडत आणि त्याच्या प्रेमात पडते पुन्हा. लीला काही अजून प्रेमात पडलेली नाहीये, पण मी ते हसत नाही ह्यावरनं मी सांगते की एवढं नक्की की जोपर्यंत लीला एजेच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत ते हसणार आहे. हे खरं की नाही? एजे याच्यावरती सुद्धा हसलेलं नाही. कॅरेक्टर, फुल कॅरेक्टर यार, कमाल यार. पण मी खरं सांगू का की सतत असं सिरियस चेहरा करून आपण एखाद्याला पाहिलं की आपल्याला वाटतं अरे का काय माणूस आहे, पण हा माणूस गोड दिसतो यार त्याच्यात सुद्धा, वाटतो की नाही? हे मला असं वाटतं हे सगळं क्रेडिट आहे त्यांचं आणि जरा जोर ना करा म्हणून त्यांच्यासाठी झालं पाहिजे. इतकं सुंदर कॅरेक्टर पकडणं आणि ते पोर्ट्रे करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. वा वा वा. नाही मग प्रेमचंद वगैरे ठेवूया, मग काय ठेवूया आपण? हसमुख राय काय हसवा. आता हिटलरचं बारसं होणार आहे आज ऍक्च्युली. काय नवीन नाव शोधूया. काय ठेवलं पाहिजे यांना नाव? अभिराम छान आहे, हिटलर नको, अभिराम छान. काय वाटतंय तुम्हाला? ते लग्न बघण्याच्या कार्यक्रमामध्ये एक आलेले असतात माहिती आहे का तुम्हाला? हत्या बित्या असते ती मध्येच काहीतरी बोलत असते, तशा ते बसलेले जेवण येत असेल असं. वा वा वा. पण बस धमाल. पण खरंच आहे अभिराम हे नाव खूप छान आहे, बरोबर की नाही? एजे सुद्धा छान आहे. हिटलर जरा सूट करत नाही असं वाटतं ना तुम्हाला? शोभताय स्टोरीप्रमाणे ते बरोबर बरोबर, पण रिअल लाईफ मध्ये नाही मी असं. तुम्हाला आवडतंय ना? बरं चालवून घेऊ आपण. वा वा. तुमच्यासाठी काय पण? बर हा लीला बदले. अरे भल्या भल्या बायकांनी बदलले नवऱ्यांना तर काय आहे बरोबर ना? मग मला माहिती ना, अनुभव आहे मला. लीलाला बरोबर शोधली म्हणजे असंच पाहिजे. देव बरोबर देतो त्यांना जोड्या. आता इथे बघा हसणारी दिली आहे म्हणजे डेंजरच आहे एकदम. भाई सुरुवात केलं भाई.
मला असं वाटतं व्हॅलेंटाईन डे पेक्षा त्यांच्याकडे रक्षाबंधन जोरात असेल भाई. हा बरं, तर आता आपण तुम्हाला काय आवडतं? मला आपण काय बघासपासून अनेक मालिकांबद्दल आपण बोललो, बरोबर आहे? ते आले आणि बोलत होते, मी त्यांना बोलण्याची तर संधी देईन. पण पटकन जर तुम्हाला काही हिटलरला सांगायचं असेल किंवा लीलाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? किंवा काय आवडतं तुम्हाला या मालिकेतलं, हे काय तुम्ही सांगाल? बरं सांगा बरं, कोण सांगताय पटकन? मी माईक देतो, हा त्यांना माईक देतो. बघायला सुरुवात केली ना तेव्हा एवढं म्हणजे उत्साह वाढत गेलाय, पुढे काय होणार, पुढे काय होणार. आणि लीलाची करामत, लीलाची धडपड, अल्लडपणा, बालिशपणा खूप सुंदर. आणि हिटलर म्हणजे हिटलर नाही बोलू शकत, खरंच तुम्ही खूप सुंदर आहात, खूप छान आहात, खूप आवडते मला. त्याच्या बाजूला उभं राहून बोलत तुम्हाला अजून आनंद. इतकं छान नटून पण आलाय तुम्ही, आपलंच ही सिरियल जरी चालू झाली ना तर माझे मिस्टर म्हणतात, ताई तुझा हिटलर आला. शिटी हिटलर साठी. हा खूप सुंदर मालिका ही. आणि त्याच्या भूमिका वटवणारे सुद्धा एवढे सुंदर घेतलेत ना, खूपच छान घेतलेत. आणि आता श्वेता ती पण छान आहे, पण सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते. आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलंय की अभिराम अभिराम, खूपच सुंदर. आणि दुर्गा म्हणजे खरंच मोठी सून म्हणून तिने कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. खूप छान, खूप छान सिरियल आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लग्न व्हावं नक्की हा तुमचं. माझा फोटो काढा. एजंटना विचारूया, मी हिटलर बोलणार नाही खरंच. आता अभिरामना आपण विचारूया की 27 तारखेपासून लग्न सप्ताह सुरू होतोय, तर काय त्याच्यामध्ये आम्हाला खरंच लग्न होणार आहे तुमच्या दोघांचं? काय होणार आहे? भरत बिळत तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेला आहात, पण काय आपल्याला 27 तारखेपासून आम्हाला पाहायला मिळणार आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शो किती फास्ट पेस्ड आहे, काही ना काहीतरी होतच असतं शो मध्ये. हे ऍक्च्युली तुम्हालाच नाही, आम्हाला पण तसंच वाटतं शूट करतानाही, कारण की उद्या काय होणार ते आम्हाला पण माहित नसतं. कारण की रोज एवढं शूट करत असतो आणि खूप एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या असतात आजूबाजूला. पण आता मजा आता ती सांगितली की सगळं सांगितलं तर मजा राहणार नाही ऍक्च्युली. सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा. आणि खूप चांगलं काय काय होणार आहे पुढे. खूप उतार चढाव आहेत आणि खूप कलरफुल गोष्टी, खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत. सगळे कॅरेक्टर तुमचे लाडके जे कलाकार आहेत, सगळे मी आणि लीलाच नाही फक्त, पण बाकीचे पण जे कलाकार आहेत ते एवढे सुंदर काम करतायत, तर त्यांचं पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे. पण बघत राहा, खूप मजा येणार आहे. एक धमालचा शो पुढे घेऊन येतो तुमच्यासाठी. सो थँक्यू. असंच प्रेम तुमचा, बस बाकी काय. बरं, एजंटचं लग्न आहे, एवढं मोठं लग्न आहे, बरोबर आहे की नाही? एवढे श्रीमंत आहात तुम्ही, बरोबर ना? आमची 5-50 ताठा वाढली तर काय फरक पडणार आहे? बोलवा आम्हाला सगळ्यांना स्पॉन्सर केलं सगळं. बरं, वा. बरं, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी. हिंदीमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे, बरोबर आहे? तर आता मराठीमध्ये काम करत असताना कसं वाटतंय? आईसाठी काम करत आहात, हे आईसाठी करण्यासाठी आपण आलो, पण आता ही मालिका करताना कसं वाटतंय? जाज्वल्य अभिमान तेच म्हणू शकतो. मराठी होण्याचा दरवेळेला अभिमान होताच मला. पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलंय. बाबा माझे आर्मीमध्ये होते, तर आई माझी शिक्षिका आहे, तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलोय, सगळीकडचं कल्चर पाहिलंय. पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही, मुंबईसारखी. ठाणे आणि पुणे मला खूप सिमिलर वाटतं त्या दृष्टिकोनाने. सो मला मजा येते मराठी करताना. आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते. एक घरात घर पण येतं आणि घरात सगळे लोक असतात, फॅमिली सारखं वाटतं, आणि ते मला खूप आवडतं. कम्फर्ट एक फिलिंग जी असते ती मला मिळते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठाणे आणि पुणे खरंच साम्य आहे दोघांमध्ये, फक्त एकच फरक आहे, ठाण्यात अपमान होत नाही. नाही, पण मी कोथरूडचा, सदाशिव पेठेतला नाही. हे जे काय तुम्ही वाटून घेतलंय, आधार कार्डावरचा मी नाही आणि हा मी आहे म्हणून. चला
आपण लीलाला विचारूया. लीला, तू काय सांगशील आता या हिटलरला कशा पद्धतीने सरळ करणार आहेस किंवा काय लग्न तरी करणार आहेस की नाही, तुझ्या मनात काय? मी उखाणा घेते, माझ्या मनात काय. हे म्हणजे काहीतरी वेगळंच होतं नाही. गणिताचा पेपर असं सांगितलं की नाही मी आधी सायन्सचा फॉर्म्युला लिहिते, जो अभ्यास झालाय तो पडला करूया असं. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम. वा. बनायचं होतं हिरोईन, करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम, पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम. वा. हेच आहे की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय, तिला काहीतरी करायचं, ऍक्टिंग करायचंय, पण शेवटी बहुतेक नशिबात एजेस आहेत. सो तेच आहे की आता कसं होतं आणि आम्ही एकत्र येतो का, एकत्र आलो लग्न झालं म्हणून की आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो, हे खूप होणार आहे पुढे काय काय. सो त्यासाठी नक्की तुम्ही आमची सिरियल. वा. तू लोणच्याची जाहिरात केलीस, आता लसूण चटणीच्या जाहिरातीसाठी इथे बाहेर लोक जमलेली आहेत. निश्चितपणानं तू तीही करशील आणि छान पद्धतीने करशील. पण खूप मजा आली ना. चला.